काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती पातळी सोडून टीका केली आहे। महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा गुंड देवेंद्र फडणवीस अशा शब्दामध्ये सपकाळ यांनी ही टीका केली आहे। तर फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद आणि गजनी असाही उल्लेख सपकाळांनी केला आहे। या सगळ्याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ यांना आम्ही धडा शिकवू असंही बावनकुळेंनी म्हटलंय। फडणवीसांवरची अशी टीका सहन केली जाणार नाही असा इशारा देखील बावनकुळेंनी दिलाय। मात्र 24चे जे देवाभाऊ आहेत, हा अलगच याटम आला। आता हा कुठून आला? कोण होतास तू? काय झालास तू? अरे वेड्या, कसा वाया गेलास तू? करेक्ट कार्यक्रम कसा कोणाचा करायचा असा जर एक मास्टर माइंड कोणी जर असेल, असा जर आका कोणी असेल आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा जर गुंड कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे आज घ्यावं लागेल। अशा प्रकारची एक परिस्थिती आहे। दरिंदा शब्दाचा अर्थ काय होतो? क्रूर, उलट्या काळजाचा हा ज्याच्या संदर्भात उल्लेख होतो त्याला दरिंदा म्हणतात। माझं चुकलं का हो त्यांना दरिंदा म्हटलं तर? कोणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर काही परिणाम याकरता होत नाही की मला विष प्यायची सवय आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्राची जनता माझ्या सोबत आहे तोपर्यंत असल्या फालतू वक्तव्यांनी मला काही फरक पडत नाही। त्यांना काँग्रेस पक्षातच कोणी सिरियसली घेत नाही, त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यात देखील कोणी सिरियसली घेत नाही। तुम्ही का सिरियसली घेता? ते केवळ मला शिव्या दिल्यामुळे दिवसभर चॅनलवर त्यांचं नाव चालतं एवढ्याकरता ते बोलतात। आपलं अध्यक्षपद टिकवण्याकरता देवेंद्र फडणवीसजीवर खालच्या प्रकारच्या टीकाटिप्पणी करून राहुल गांधी समोर मिरेट मिळवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ करतायत। खालच्या प्रकारची टीका ही भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। हर्षवर्धन सपकाळला आम्ही धडा शिकवू। जेव्हा किंचित काँग्रेस होत चालली आहे त्याचे पराभवाचे चटके हर्षवर्धन सपकाळला रोज त्या ठिकाणी चावतायत। त्या चटक्यामुळे त्यांची अंगार होते आहे आणि ती अंगार आता देवेंद्र फडणवीसजीवर टीका करून ते काढतात आहे। यानंतर मात्र भारतीय जनता पार्टी हर्षवर्धन सपकाळचे स्टेटमेंट सहन करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।